नमस्कार. ET न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा एक अजरामर अध्याय, ज्यांच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना खडखडून हसवलं, भावुक केलं आणि अभिनयाची नवी उंची दाखवून दिली. मराठी रंगभूमीचे सुपरस्टार, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. नागपुरात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार नुकताच पार पडला. या दिमागदार सोहळ्याचा वृत्तांत ET न्यूज नेटवर्कने आपल्या पहिल्या भागात आपल्यासमोर सादर केला आणि आता ET न्यूज नेटवर्क सादर करीत आहे या विशेष सोहळ्याचा दुसरा भाग. या भागात आहे एक खास मुलाखत. सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी घेतलेली ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची दिलखुलास मुलाखत. अशोक सराफ म्हणजे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अशोक मामा. मात्र या मुलाखतीत त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीबरोबरच त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी, अनुभव आणि आजवर फारसे न ऐकलेले किस्सेही उलगडताना दिसणार आहेत. रंगमंचावर अनेक दशकांचा अनुभव असतानाही आजही प्रयोगाच्या वेळी एंट्री घेताना धास्ती वाटते, असं अशोक सराफ का म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर खुद्द अशोक सराफ या मुलाखतीत देताना दिसतील. मी सांगतो, मी इतकी नाटकं केली, इतकी मी प्रयोग केलेत, पण प्रयोगात पहिली एंट्री घेताना एंट्री घ्यायला थोडासा धास्तावलेला असतो. पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या मिश्किल आणि सहज शैलीत विचारलेल्या प्रश्नांमधून अशोक मामांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. त्यांच्या अभिनयाचा प्रवास, रंगभूमीवरील अनुभव, आयुष्यातील आठवणी आणि रसिकांच्या आजवर फारशा माहिती नसलेल्या अनेक रंजक गोष्टी, या सगळ्याचा मनमोकळा उलगडा या खास मुलाखतीत होणार आहे. म्हणून रसिक हो, ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अशोक सराफ यांच्याशी संबंधित असे अनेक किस्से आणि अनुभव या मुलाखतीत ऐकायला मिळणार आहेत, जे तुम्हाला कदाचित यापूर्वी कुठेही ऐकायला मिळाले नसतील. आणि हो, ET न्यूज नेटवर्कने सादर केलेल्या अशोक सराफ यांच्या नागरी सत्काराच्या पहिल्या भागाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आम्ही आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या लाईक्स, आपल्या कमेंट्स आणि मित्रपरिवारांमध्ये केलेले शेअर यामुळे ET न्यूज नेटवर्कच्या टीमचा उत्साह निश्चितच वाढलेला आहे. म्हणूनच जर तुम्ही ET न्यूज नेटवर्कला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. आणि आता वेळ न दवडता चला अनुभवूया एका दिग्गज कलाकाराचा अविस्मरणीय प्रवास. पुष्कर श्रोत्री यांच्या प्रश्नातून उलगडणारे अशोक सराफ यांचे अनोखे अनुभव आणि सर्वात महत्त्वाचे, दिग्गज कलाकार असूनही एंट्रीच्या क्षणी आजही धडधड वाटते. पाहूया अशोक मामांची खास, दिलखुलास आणि अविस्मरणीय मुलाखत. नमस्कार, धन्यवाद. ET न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नटसम्राट अशोक या आदरणीय अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत आणि नागरी सत्कार असलेल्या या कार्यक्रमामध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मला आत्ता या क्षणी जे वाटतंय ते आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आहे, ते म्हणजे मन आत्ता भरून आलंय. कारण नागपूरमध्ये अशोक सराफ यांचा वावर म्हणावा तितका झालेला नसताना नागपूरकरांनी त्यांना सर्वप्रथम इथं जाहीर सत्कारासाठी आणि प्रकट मुलाखतीसाठी आमंत्रण दिलं, हे आम्हा मराठी चित्रपटसृष्टीयांसाठी अत्यंत आनंदाचं आणि अभिमानाचं आहे असं मला वाटतं. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या अनेक ठिकाणी मामांचा वावर अति प्रेमळ असल्यामुळे नागपूर वासियांचा हा प्रेमाचं आमंत्रण मामांनी स्वीकारलंय. त्याबद्दल अशोक मामांचे आभार. आणि हे सगळं आयोजन करण्यासाठी ज्यांच्या सुपीक डोक्यातनं ही कल्पना आली, त्या संदीप जोशी यांचे सुद्धा मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. माझा या व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला आणि त्यावेळी मी जे अशोक मामा यांना अनुभवले. कारण काय होतं, आपण एखाद्या डबक्यात असतो आणि तिकडनं समुद्रात गेल्याची भावना मला त्या क्षणी झाली. कारण आपण आपल्या डबक्यात राजे असतो, पारितोषिक मिळवत असतो, पण व्यावसायिक रंगभूमीवरती काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे याबद्दलची सगळी शिक्षण मला मामांकडनं मिळालेलं आहे. हा माणूस
इतका पंक्च्युअल असतो, वेळेच्या बाबतीत इतका काटेकोर असतो की म्हणजे लोकांनी घड्याळ लावून घ्यावं. आजही वेळेच्या आधी एअरपोर्टवरती येऊन अशोक सराफ तिथे थांबले होते. का तर आपल्यामुळे कोणाला उशीर होता कामा नये ही कायम मनात भावना आहे. आणि मला आज आश्चर्याचा धक्का अशासाठी बसला की अशोक सराफ ज्या विमानात आहेत ते विमान ठरलेल्या वेळेत उडालो. कारण एका अत्यंत वक्तशीर माणसाला घेऊन आपण उडणार आहोत हे कळल्यानंतर वैमानिकाच्या पण छातीत धडधड धडधड होत असेल की आपल्या विमानात एक अत्यंत वक्तशीर आणि अत्यंत काटेकोरपणे प्रत्येक गोष्टीचं पालन करणारा असा एक अशोक सराफ सारखा अवलिया कलाकार आहे. मामा, तुमचे या मंचावरती मनपूर्वक स्वागत आहे. मामांची प्रकट मुलाखत घ्यायची म्हटल्यानंतर माझ्या छातीत धडधडायला लागलेलं आहे. कारण हा माणूस फारसा बोलत नाही. जितका पडद्यावरती नाटकांमध्ये आपल्याला बोलताना दिसतो तितका वैयक्तिक आयुष्यात हा माणूस मितभाषी आहे. फक्त ओळखीच्या आणि अगदी जवळच्या लोकांसमोरच आपलं मन उघड करतो. आणि आज जेव्हा या कार्यक्रमाची संकल्पना मी अशोक सराफ यांना सांगितली तेव्हा नागपूरकरांसमोर आपलं मन व्यक्त करण्याची विनंती केलं, त्यांनी तात्काळ मान्य केली. हे आपल्या नागपूरकरांसाठी अत्यंत भाग्याचं आहे बरं का. मामा, साहजिकच पहिला प्रश्न आहे बालपणाबद्दल. आम्हा अनेकांना जाणून घ्यायचं की लहानपणापासून तुम्ही पडद्यावरती जेवढे मिश्किल आहात, खट्याळ आहात, खोडकर आहात आणि आम्हाला रंजन करत असताना तुम्ही जे जे काही म्हणून आम्हाला पडद्यावरती करामध्ये करून दाखवल्यात, वैयक्तिक आयुष्यात बालपणात पण तेवढेच खट्याळ खोडकर होतात का हो? पहिल्यांदा सगळ्या नागपूरच्या तमाम रसिक प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. नागपूरला यायला मला नेहमीच आवडतं, त्यामुळे मी फार कमी आलो इकडे. पण जेव्हा जेव्हा आलोय तेव्हा तुम्ही लोकांनी प्रचंड साथ दिली आहेत, मला दाद दिली आहेत, त्याबद्दल तुमचं हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे मला जेव्हा सांगितलं की इथे नागपूरला यायचं तर मी निश्चित हो म्हणणारच, नाही म्हणूच शकत नाही मी. तू काय म्हटलंस मला? बालपणी तुम्ही तेवढेच खट्याळ खोडकर मिश्किल होतात का? तुला काय वाटतं? काय असतं, लहानपणापासून हे सगळे उद्योग करण्याशी केले तरच मोठेपणी काहीतरी होऊ शकतो ना. मला वाटतं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात ना. हं. माझे लहानपणापासून पाळण्याच्या बाहेर दिसत काय खोड्या करायचा तो तेव्हा? काय नाही, नाना प्रकारच्या खोड्या केल्या, मार चिकार मार खाल्लाय. हो, घरात असताना वडिलांकडून खाल्लाय मार, शाळेत गेल्यावर मास्तरांकडून खाल्लाय मार. त्याच्यातून एक 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 निघत गेलं मग. हं. आणि दुसरी गोष्ट काय असतं, तुमचं निरीक्षण हे महत्वाचं आहे फार. हां. कुठल्याही गोष्टीमधली विसंगती शोधणं, कुठल्याही गोष्टीमधला रिदम शोधणं आणि त्याच्यावर त्याचप्रमाणे रिदम बनवणं, हे काम लहानपणापासून मी करतोय. त्यामुळे काय होत आहे, मला ही पुढे इतकी सवय लागली की तो हळूहळू पुढे परिणाम त्याचा दिसायला लागला मला. मी तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, वयाच्या 6व्या वर्षापासून मी तबला वाजवतोय. मला कुणीही शिकवलेलं नाहीये, मला माहीत नाही मला तबला म्हणजे कसा वाजवते शास्त्रशुद्ध ज्ञान काही नाहीये. पण माझी बोटं बरोबर पडतात, कशी पडतात मला काय माहीत नाही, दैवी. आणि काय झालंय, तो जो रिदम आहे ना, हा रिदम माझ्या अंगात इतका मुरलेला आहे की माझं कुठलीही गोष्ट ही रिदममध्येच होत असते. त्याप्रमाणे माझं बोलणं हे सुद्धा रिदममध्येच असतं. आणि त्यासाठी मला स्टेजसाठी आणि सिनेमासाठी फार उपयोग झाला. कारण काय, आपण जेव्हा सिनेमात काम करतो किंवा आपण डायलॉग जेव्हा बोलत असतो
तेव्हा लोकांना एक कुठलंही वाक्य किंवा कुठलीही गोष्ट ही रिदममध्ये गेलेली आवडते. तुम्ही जर रिदममध्ये बोललात, त्या बीटमध्ये बोललात, तर ते लोकांना निश्चित आवडतं आणि ते लोक डोक्यावर घेतात. हा माझा प्रयोग त्यावेळेचा निश्चित साध्य झाला असं मला म्हणायला लागेल. वा 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 वा. ती रिदम अंगात होता, त्या रिदममुळेच सगळं झालं. पण म्हणूनच त्या एकांकिका स्पर्धेमध्ये म्या नावाची एकांकिका सादर करत असताना मला माननीय लक्ष्मीकांतजी बेर्डे यांनी तो किस्सा सांगितला होता की प्रेक्षकगृह तो म्या नावाच्या रमेश पवार लिखित एकांकिकेचा अंतिम फेरीचा प्रयोग होता आणि असंच प्रेक्षकगृह भरलं होतं आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सांगितलं की मी त्या पायऱ्यांवरती, जागा मिळाली नाही म्हणून पायऱ्यांवरती बसलो होतो, गँगवेमध्ये पायऱ्यांवरती बसलो होतो आणि सायकलला लावलेला स्टँड काढण्याची मामांची जी टायमिंग मधली जी लकब होती त्याला प्रेक्षकगृहातून सतत टाळ्यांचा कडकडाट मिळत होता. हेच ते टायमिंगचं यश आहे का? निश्चित निश्चित असंच म्हणायला लागेल. कारण काय, टायमिंग हे टायमिंग म्हणजे दुसरं काही नाही तर रिदम. कुठलीही गोष्ट त्या रिदममध्ये होणे, 1 2 3 4 जगातली कुठलीही गोष्ट याच्यामध्ये चालते, रिदममध्ये, लईमध्ये चालते, त्याच लईमध्ये चालते. तर त्याच्यात माणूस असतो कायम. जेव्हा माणूस एखादं गाणं ऐकत असेल तर ते गाणं एकदा नकळत तो रिदम धरतो, त्याच्या अंगातच ते भिनलेलं असतं. ते फक्त सादर करता आलं पाहिजे तुम्हाला, तेवढंच. आता जी मॅ जी एकांकिका आम्ही केली होती, ही मॅ ही एक म्हणजे त्यावेळेचा तो एक प्रकार होता, एक वेगळाच प्रकार होता. किती सालची गोष्ट ही? एक 70s मधली गोष्ट आहे ही. 1970. म्हणजे आपल्यापैकी अनेकांचा जन्म देखील झाला नव्हता. तर त्यामध्ये काय होतं की मायमिंग आणि स्लॅपस्टिक कॉमेडी हे दोन्ही प्रकार एकत्र करून केलेले. ते त्याला एक गोष्ट, एक लाईन नुसती गोष्टीला, की 2 चोर चोरी करायला बाहेर पडले. ते चोरी करून बाहेर पडल्यानंतर ते पळतात, पोलीस त्यांचा पाठलाग करून त्यांना कोर्टात सादर करतात आणि तिकडे केल्यानंतर त्यांना शिक्षा होते आणि ते तिथून सुटतात आणि परत त्याच धंद्यात येतात. एवढी लाईन. आणि हे सगळं फक्त मायमिंग आणि स्लॅपस्टिक कॉमेडी सादर केलं. स्लॅपस्टिक कॉमेडीमध्ये सादर केलेला प्रकार तो पहिलाच होता त्यावेळेला. तुम्ही पायनियर म्हणजे. वा 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 वा. आणि काय झालं, त्या ह्याला एकेकाली ती इतकी गाजली होती की लोक म्हणजे असे उभे होते, लाईनीत उभे होते. आता उभे आहेत साईडला तसे. खाली असे गँगवेमध्ये लोक मांडे घालून बसले होते. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे होते. आणि लक्ष्मीकांत बेर्डेंनी तिथून तो हे उचलला. एकंदर जो प्रकार आहे तो. आणि मग त्यांनाही वाटलं की आपणही असंच काहीतरी करण्यासाठी मेहनत करायला हवी, धडपड करायला हवी. ती नेहमी त्यांनी सुधीर जोशीकडे बोलून दाखवलं होतं. हो, की मला एकदा अशोक सराफ व्हायचं आहे. झाला पण तो. हो. त्यासाठी त्याची मेहनत आहे. कारण काय आहे, दुसरा करतोय ते आपल्याला करावं असं वाटणं हे योग्य आहे, पण ते जमणं म्हणजे जमेलच असं काही सांगता येत नाही ना. बरोबर. पण त्यांनी ते अगदी म्हणजे त्याचा पाठपुरावा करून तो साध्य केलं त्यांनी. म्हणूनच तो एवढा वरती गेला. होय. त्याने पण झिरोतून निर्माण केलं सगळं. होय होय. नाहीतर तो पहिलं काही नाही, शून्य होता तो. करेक्ट. पण त्याच्यातून त्याने ते निर्माण केलं. का तर त्याची लगन त्यावेळची. आपण लक्ष्मीकांत बेर्डे या विषयावरती पुढे येणारच आहोत. मी पुन्हा एकदा तुम्हाला बालपणात घेऊन जातो. त्यावेळेचं तुमचं वाचन काय होतं? काय वाचायचं त्यावेळी? आम्हाला सारखा लहानपणात का घेऊन चाललंय? काय वाचन? हा, वाचन. वाचन तुमच्यात असलेला एक लहान मुलगा आजही मी अनुभवतोय मामा, म्हणजे तुमच्या बरोबर वावरत असताना, म्हणून मी तुम्हाला बालपणात घेऊन गेलो. अच्छा. काढणार नाहीच बाहेर तिकडून. वाचन आता लहानपणी वाचन काय असणार असून आणि काय प्रकारचं वाचणार आपण. वाचन ही गोष्ट तर आहेच, त्याच्यात तुम्हाला बरंच कळतं, तुम्हाला समजतं. पण त्याच्यापेक्षा बघणं हेच महत्त्वाचं आहे. बघून त्यातला जो काय अभ्यास करायचो त्यातून काढणं हे महत्त्वाचं ठरतं.
वाचन करून तुम्ही अभिनय शिकाल असं काय सांगता येत नाही, बरोबर. पण तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला जास्त शिकता येतं, असा माझा अनुभव आहे स्वतःचा. मग तेव्हा पहिलं नाटक किंवा पहिला सिनेमा? अरे पहिला जसं का मी लहानपणापासून मी जसं पाहिलं तर मी नाटकच्या धंद्यात म्हणजे स्टेजवरच वावरलेला माणूस आहे, रांगलेला माणूस आहे मी स्टेजवर. कारण माझ्या मामांची स्वतःची नाटक कंपनी होती त्यावेळेला, कला मंदिर म्हणून. त्यांची सतत नाटकं व्हायची. आणि त्यामुळे मामांचे मामा म्हणजेच मामांचे पहिले गुरु म्हणजे गोपीनाथजी सावकार, त्यांच्याबद्दल अशोक सराफ बोलतोय. म्हणजे त्यांनी मला अभिनय म्हणजे काय हे शिकवलं म्हणजे त्यांनी डायरेक्ट शिकवलं नाही, कारण डायरेक्ट शिकून अभिनय येत नाही कुणाला, ती नक्कल होते फक्त. ते तुम्ही तसं करा असं सांगता येत नाही, तुम्ही ती नक्कल वाटणार त्याची, ती तुम्ही त्याच्यातून काढून घेतलं पाहिजे काय आपल्याला शिकायचं आहे ते. तशी मी त्यांच्याकडून एकलव्यासारखे शिकलेलं आहे. त्यांनी करत डायरेक्शन करत असताना, ते स्टेजवर कामं करत असताना त्यांची स्टाईल बोलण्याची, त्यांचं हे टायमिंग जी एक गोष्ट आहे ना, मी त्यांच्याकडून जास्त शिकलो. कारण त्यांना रिदम स्वतः त्यांना मास्टर होते ते रिदमचे, त्यामुळे त्यांचा रिदम त्यांच्यात मी तो माझ्या अंगात मी पुरेपूर बघून मानवला आणि त्याचा मला जास्ती फायदा झाला. तर मी वाचन करून तुमचं ज्ञान वाढेल, पण वाचन याची गरज पण आहेच तेवढी. पण अभिनय क्षेत्रासाठी बघणं आवश्यक आहे, बघणे आवश्यक आहे. वाचनानं काय होतं, तुम्ही त्याच्यातल्या भाषा तुम्ही जे हे करू शकता तुमची, कारण तुम्हाला मराठीचा जास्तीत जास्त अभ्यास होतो कसं बोलायचं ते. कारण बोलणं ही सुद्धा एक क्रिया आहे ना. तुम्ही बोलला तर ते लोकांना आवडलं पाहिजे, ते लोकांच्या मनात ते बसलं पाहिजे. हे इतके बरेच त्याचे प्रकार आहेत रे, कठीण बारीक एवढे प्रकार आहेत की कुठले सांगावे तेच समजत नाही असं होत आहे. पण हा संघर्षाचा जो काळ होता त्यावेळी तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे सगळे मामांकडे, गोपीनाथ सावकार यांच्याकडे बघून शिकत होतात. त्यावेळीच्या अडचणी किंवा संघर्ष ह्याच्यावरती मात करत असताना तुम्ही काय स्वतःला समजावून सांगत होतात, काय करायचंय हे ठरलं होतं तेव्हा? नाही, मी तसा मला संघर्ष फार कमी करावा लागला. मी करत गेलो, लोकांना आवडत गेलं. हाच माझा विजय म्हणायला पाहिजे, मला काय कळत नाही. पण मी जास्त करून काय करायला पाहिजे आपण प्रत्येकजणच विचार करतो, पण काय करायला नकोय, काय करायचं नाही हे कळलं पाहिजे. कित्येकदा करताना असे वाद जाता कामा नये. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. ते केलं तर तुम्ही केलेलं त्याचा एक रेखीव त्याला स्वरूप मिळतं. तुम्ही जे करता सादर त्याला ते उगाच पसरत नाही. आणि विनोद करायच्या बाबतीत म्हटलं तो पसरवून चालणार नाही. पसरट केला की तो विनोद होतच नाही, तो तसा चपकल केला पाहिजे विनोद, हेच महत्वाचं आहे त्याला. त्यामुळे ते वाहत न जाता चपखल पाहिजे तसंच तेवढंच करायचं, तेवढंच पाहिजे. हे करायचं नाही, हे याच्यात बसत नाही, हे याचा धडा घेतला पाहिजे. पहिल्यांदा आपण याचा अभ्यास केला पाहिजे. हो, मला आठवतंय तेव्हाही हसत खेळच्या वेळी मामा मला म्हणायचे की नाही म्हणायला शिका. कशाला नाही म्हणायचं हे नेमकं कळलं पाहिजे. एखादी गोष्ट करत असताना वाहवत न जाता नाही म्हणता आलं पाहिजे, ते शिकणं गरजेचं आहे, मामांनी सांगितलं होतं. मामा, मग तुम्हाला त्यावेळी पहिला ब्रेक कुठला मिळाला होता? आंतरबँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करत असतानाच्या एकांकिकांमधून व्यावसायिक असं पहिला ब्रेक कुठला होता? पहिला ब्रेक मला वयाच्या 7व्या वर्षी मिळाला. व्यावसायिक नाही, पहिला ब्रेक. ती मी एक एकांकिका मी सादर केली होती आणि त्या एकांकिकेमध्ये 7 वर्षाचा मी यावरचा मला बेस्ट ॲक्टरचं पहिलं मिळालं. आणि काय झालं, त्यामुळे माझा जो उत्साह होतो तो वाढला, द्विगुणित झाला तो. त्यामुळे काय झालं, मग म्हटलं आपल्याला हेच करायचं आहे, काहीतरी करायचं, असंच करायचं. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टींचा बट्ट्याबोळ झाला. शिक्षण हे बाकीच्यांनी घेतलं, आम्ही हे शिकत राहिलो.
पण हेच किती महत्वाचं ठरलं बघा, कारण त्यातून मामा तुम्ही जे आमच्या समोर दिलेत ना, त्यातनं अभिनेत्यांच्या आणि अभिनेत्रींच्या सुद्धा इतक्या पिढ्या घडल्या आहेत, त्या केवळ तुमच्याकडे बघून बघून आणि तुमच्याकडे तुम्ही जे करताय ते करण्याचा, तसं करण्याचा प्रयत्न करून तुम्ही आदर्श ठरलात. त्यामुळे शाळेचं शिक्षण किंवा कॉलेजचं शिक्षणपेक्षा तुम्ही जे शिकलात आणि ते तुम्हाला आम्हाला दाखवलं ते खूप उपयोगाचं ठरलं. हां, म्हणजे काय अर्थात माझ्या आधी सुद्धा कॉमेडियन होते, नाही असं नाही आहे, म्हणजे आणि चांगलेच कॉमेडी होते. म्हणजे राजा गोसावीसारखे नट होते, शरद तळवलकर होते, हो. वसंत शिंदेसारखे कॉमेडियन होते. इतके 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 ते होते की एक जमाना होता त्यांचा, धुमाळ होते. एक जमाना होता की या लोकांनी गाजवलं. आणि म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी ही यांच्याशिवाय कधीच व्हायचीच नाही. आणि आम्ही सगळ्यांनी मान्य केलं होतं की हेच नट, एवढेच नट. आणि ते बघता बघता त्यांचं इतकं हे झालं की एका लाईनीच राजा गोस्वामींचे पिक्चर निघाले त्यावेळेला. हो. आणि सगळे हिट होते पिक्चर. आणि सहज अभिनय करणे, वाक्य सहज फेकणे, टायमिंगचं त्यांचं काही मी एवढं सांगणार नाही, पण प्लेसिंग जे होतं ना त्यांचं, अगदी बरोबर, हे अतिशय सुंदर होतं. म्हणजे वाक्य कसं टाकायचं, प्लेस कसं करायचं तुम्ही ऑडियन्सला, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. राजा गोसावी आणि शरद तळवलकर. हो, शरद तळवलकरांकडून नाही, शरद तळवलकरकडे ईज होती, फक्त टेरिफिक ईज होती. आणि मराठीचं ते म्हणजे काय MS होते ना ते, हो. त्यामुळे मराठीवर त्यांचं प्रभुत्व होतं जास्ती. पण राजा गोसावी हे टायमिंगच्या बाबतीत मी म्हणता येणार नाही. ते काय करायचे, वाक्य रिपीट करायला लावायचे आणि मग त्याच्यावर मग असं बॉलर जसं स्टार्ट घेतो आणि बॉल टाकतो ना, तसा विनोद टाकायचे. ते टाकणं हा विनोद हा त्यांचं महत्वाचं होतं. टायमिंग गेलं ते लावा, ते नको आहे म्हणते नाही, पण तो एक प्रकार होता. आणि त्यामुळे त्यांनी इतकी प्रचंड त्यावेळेला लोकप्रियता मिळवली होती की मराठी पिक्चर एक असं काळ होतं की राजा गोसावीशिवाय बदलाच नाही. राजा गोसावी, शरद तळवलकर हेच लोक फक्त. तो झाल्यानंतर, तो काळ झाल्यानंतर मध्ये असा काळ आला की मग तमाशापटाकडे वळला आहे. हो. मराठी चित्रपटसृष्टी तमाशापट, सगळे तमाशापट. आणि तमाशापट करून 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 सगळ्यांना नंतर मग त्याचा पण कंटाळा येत गेला. अरुण सरनाईक पासून अरुण सरनाईक होते त्यावेळेला, चंद्रकांत, सूर्यकांत हे लोक होते. आणि त्यामुळे आणि जयश्रीबाई गडकर आणि ह्याच्यात एक त्यावेळेचा काळ हा असा रंगला सॉलिड. पण तोही असा नंतर कमी 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 होत आला. आणि त्याच्यानंतर मग आमची फिरफिर सुरू झाली. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. 1975 सालची गोष्ट आहे. पांडू हवालदार प्रदर्शित झाला. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. 1975 सालची ती गोष्ट आहे. पांडू हवालदार नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यातला एक कलावंत कोहिनूर या चित्रपटगृहामध्ये लपून गेला होता की आपण केलेलं काम लोकांना आवडतंय की नाही हे बघण्यासाठी. आणि जेव्हा चित्रपट प्रदर्शित होऊन लोक बाहेर पडत होते तेव्हा लोकांनी दादा कोंडके यांच्या बरोबर ज्यांना डोक्यावर घेतलं आणि आजपर्यंत त्यांना आपल्या डोक्यावरती मिरवतायत तेच आपले लाडके अभिनेते अशोक सराफ. ती माझ्या म्हणजे अशी झाली की काही जणांना बरेच पिक्चर केले की पॉप्युलॅरिटी मिळते. पण मला जे तुम्हाला यश आहे हे फक्त 3 तासात मिळालं. 3 तासात कोहिनूर सिनेमाला, कोहिनूर थिएटरमध्ये मुंबईला त्या पांडू हवालदारचं झालं प्रीमियर होतं. त्या प्रीमियरला मी गेलो. सर कोण ओळखत नव्हतं त्यावेळेला, पहिलंच पिक्चर ते, कोणाला माहीत सुद्धा नव्हतं कोण. मी गेलो आतमध्ये, पहिलं पिक्चर बघितलं मी. आणि पिक्चर बघून, पिक्चर संपून मी जसं बाहेर आलो तेव्हा मला बाहेर यायची मला मुश्किल झाली. लोकांनी बाहेर पडायला मला दिलं नाही. सगळ्यांनी डोक्यावर इतकं उभे केलं की मला पहिल्यांदा कळलं की सर 3 तासात आज जाईपर्यंत कोण नाही बाहेरला की एवढं. खरं ही डेस्टिनी आहे सर, खरंच की
3 तासामध्ये एका माणसाची ओळख अशी निर्माण होणं, बापरे बापरे. त्याची मेहनत आहे, त्याची लगन आहे, त्याचं काम आहे, पण त्यांना ह्या 3 तासांनी ते त्यांचं नशीब घडवलंय. आणि त्याच्यानंतर दुसरं पिक्चर जो होते त्याचं प्रीमियर, त्याच्यानंतर दुसरं पिक्चर पांडोबा पोरगी फसली, हां, त्याचा पुण्याला हे होता प्रीमियर. त्यातर मी पुण्याला गेलो होतो. नमस्कार साहेब. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे इथे स्वागत करूया. कुठे आलो होतो आपण? तुम्ही झालं होतं पांडोबा पोरगी फसली रे. त्याचं पण हे होतं प्रीमियर होतं. तर प्रीमियर संपलं आणि आम्ही बाहेर पडलो. तर पुढे विजय थिएटर म्हणून होतं, विजय, त्याला एक मोठं पटांगण होतं थिएटरच्या पुढे. तर आम्ही बाहेर पडलो. मी जिना असं उतरत होतो तर माझ्यावर एक आर्टिस्ट उभा होता, विलास रक्टे. त्याने म्हटलं, अरे विलास, लोकांना आपलं पिक्चर आवडलेलं दिसतंय, केवढी गर्दी आहे, अख्खं खाली ग्राउंड फुल आहे. तो मला म्हणत, ते ग्राउंड काय पिक्चर बघण्यासाठी फुल नाही आहे, ते तुम्हाला बघायला थांबलेत. म्हणजे चल नाही काहीतरी काय सांगतो. आणि असं म्हणून आम्ही घुसलो त्याच्यात. लोकांना काय म्हणायचं, मला असं सेफगार्ड करायला कोणीच नव्हतं ना. तुम्ही घुसल्यानंतर जे लोक आले अंगावर सगळे, मला जायची मुश्किल. ते ग्राउंड पार करताना मला वांदे झाले. त्यात एकाने माझं पाकिट मारलं. पण ते दुसरंच पिक्चर असल्यामुळे ती पाकिट नव्हतं, डायरीच होती. आणि दुसरं पिक्चर असल्यामुळे त्यात पैसे नव्हते. तर मी तसा बाहेर गेलो, एका रिक्षाला पकडली, चल मला घेऊन चल लवकर चल म्हणून. तो म्हणलं, काय झालं नाही तू चल इकडून चल. मी बसलो, चल ना रे, काय असं थांबलो. काय चल काय, लोक रिक्षावर बसलेत बघा. तुम्ही ज्या रिक्षात बसला होता त्या रिक्षाच्या टपावर ते लोक बसले होते. वा वा वा, ही पॉप्युलरिटी आहे. हळूहळू करत गाडी कशी तरी बाहेर काढली आणि मी तिथून जो गेलो तो कुठे लांब गेलो, एकदम लोकांपासून दूर एकदम. आणि तेव्हापासून काय माहिती, एक वाईट सवय लागली, लोकांना डोक्यावर बसून घ्यायची. वा 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 वा. हा चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ तुम्ही जो बघितला त्यातल्या तेच म्हणजे, पण थोडंसं म्हणजे हे जेव्हा आम्ही केलं त्यावेळेला नवीनच होतं. पहिलं पिक्चर आम्ही पहिलं पिक्चर मध्ये निघालं त्यावेळेला आलं ते म्हणजे पांडू हवालदार. नाही कुठलं रे, हल्ली नावं आठवत नाहीत. अरे कुठलं मगाशी बोललं, नाही पांडोबा पोरगी फसली रे बसली. बरं एक पिक्चर कुठलं तरी, हा, आठवलं नाव की सांगतो. गजानन जागीरदारांचं म्हणताय का? नाही रे, व्हायचं रे, मी रंजनानी होतो आणि ते गोंधळात गोंधळ. नाही त्यानंतर तर ते पिक्चर आलं आणि तिथून इंडस्ट्री पुरी चेंज झाली. गोंधळात गोंधळ तिथूनच तर बदलली, व्याख्याच बदलली. चित्रपटातल्या विनोदाची व्याख्या खऱ्या अर्थानं बदलली, ती गोंधळात गोंधळ पुरी बदलली. आणि तिथून मग जी पहिल्यांदा जी कॉमेडी होत होती ती सिच्युएशनल कॉमेडी असायची किंवा डायलॉग कॉमेडी. फार तर मी त्याच्यात ॲक्शन कॉमेडी मिक्स केली. म्हणजे नुसते तुम्ही बोलणे किंवा प्रसंगानुसार बोलणे किंवा नुसतं बोलणे वर शब्दावर अवलंबून राहणे हे न करता त्याला तुमची बाकीची शरीरे यष्टी कशी काम करेल अकॉर्डिंग टू म्हणजे डायलॉग्स. हा प्रकार मी त्याच्यात आणला आणि तो आता इतका वाढलाय, कायिक अभिनय इतका वाढलाय आता काही झालेलं आहे. पण सुरुवातीचे कायिक अभिनयाचे तुमचे धडे सुद्धा अनेकांनी घेतलेत. म्हणजे तुम्हाला फॉलो करत करत चेतन दळवीपर्यंतची आणि त्याच्या पुढची सुद्धा पिढी ही तुम्हाला फॉलो करत करत त्याच कायिक अभिनयावरती फॉलो करत करत पुढे आली. हे खोटं आहे का मला सांगा. आता मी काय सांगू त्याच्यात, आपण सगळ्यांनी बघितले. आली आहे काय, आली असेल. पण मामा, त्या काळी सचिन पिळगावकर यांच्याबरोबरची तुमची जोडी जी जमली, सचिनजी अनेकदा सांगतात, मी कुठलंही
निर्मिती किंवा दिग्दर्शनाचं काम हाती घेतलं की पहिला फोन अशोक सराफ यांना करतो, त्यांची अवेलेबिलिटी विचारतो. कारण माझ्या सिनेमामध्ये अशोक सराफ असलेच पाहिजे हा माझा अट्टहास असतो. काय सचिनजी आणि तुमच्या केमिस्ट्रीबद्दल सांगा. काय हे जमतात ना, हे व्ह्यूज जमतात ना. म्हणजे त्याला जे पाहिजे असते ते मी करतो, किंवा मला जे पाहिजे मी जे करतो ते त्याला बरोबर समजतं. हे अंडरस्टँडिंग होतं ना दोघांमध्ये, त्याच्यात सगळं खुलत गेलं. मी जर एक अमुक इतक्या स्पीडने करायचं असं जर सीन या टायमिंगने करायचं म्हटलं तर त्याला त्याचीही साथ मिळायची. त्यामुळे ते होत गेलं. जे लक्ष्मीकांतने पण केलं. हो, लक्ष्मीकांतने मी जवळजवळ 50 पिक्चर केले एकत्र, आणि ते जवळजवळ सगळे म्हणजे सगळे तरी हिट नसले तरी लोकांना बरेच आवडले ते पिक्चर. याला कारण दोघांचंही टायमिंग जुळलं होतं. हो, वेवलेन जुळली, टायमिंग जुळलं. मला चंदेरी या पाक्षिकात आलेला लेखही अजून आठवतोय तुमच्यावरती आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावरती लिहिलेला. आणि तुमच्या अनेक सिनेमातली उदाहरणं देत मराठीचे सुपरस्टार अशी बिरुदावली, जेव्हा तोपर्यंत फक्त हिंदीत सुपरस्टार ही पदवी होती, मराठीचे सुपरस्टार अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. पहिली बिरुदावली दिली गेली ती अशोक मामांना दिली गेली होती. तो काळ कसा होता? आता पहिली आम्हाला दिली याचं कारण म्हणजे त्यावेळेपासून सुपरस्टार म्हणायला लागले म्हणून, एरवी नाही. त्याच्या आधी आमच्या आधी सुपरस्टार होते पण त्यांना सुपरस्टार नव्हते म्हणत. नंतर त्यांनी म्हणायला सुरुवात केली, त्यात आम्ही पहिले निघालो. हा तुमच्या मनाचा खरंच मोठेपणा आहे, पण म्हणणंही तुमचं तितकं खरं आहे. मग खरं आहे ते. महेश कोठारे, सचिन पिळगावकर ह्या दोन दिग्दर्शकांबरोबर काम करत असतानाचा काय फरक जाणवला तुम्हाला? फरक काय, दोन्ही त्यांच्या दृष्टीने ठीक होते, बरोबर होते. ज्या स्टाईलचे पिक्चर महेश कोठारेने केलेत तो त्याच्या स्टाईलने तो बरोबर त्यांनी हिट केलेले आहेत पिक्चर सगळे. हो, सुपरहिट सिनेमा. सचिनने याच्या त्याच्यापर्यंत त्याचे हिट केलेले आहेत पिक्चर. हिट दोघांचेही, स्टाईल दोघांची वेगळी पण. हो, हां, तो थोडासा म्हणजे काय क्राईमकडे थोडासा आहे महेश कोठारेचा आहे. अद्भुत काहीतरी कवट्या महाकाळ वगैरे असं काहीतरी. तर सचिनचं कौटुंबिक ह्याचं आहे. असे दोन फरक होते त्यातले, पण यशस्वी दोघेही तेवढेच झाले. हो, मी याच्याकडे मी फक्त पहिलं पिक्चर केलं तर त्याचं जे पहिलं पिक्चर केलं त्यातून महेश कोठारे पुढे दिसले. कुठलं? धूम धडाका. वा, धूम धडाका पिक्चर जे केलं ते पिक्चर म्हणजे त्यावेळेला गोल्डन ज्युबिली झाली त्या पिक्चरची. त्यावेळेला म्हणजे 50 आठवडे. वा, 50 आठवडे मराठी चित्रपटगृहात लागायचे आणि लोक बघायचे, हाऊसफुल करायचे. वा वा वा. मामा, त्यावेळी असं होतं की तुम्ही कोल्हापुरात वर्ष राहायला असायच्यात, कारण चित्रपटाचं शूटिंग एकापाठोपाठ एक चालेल. काय काळ होता, काय होती ती परिस्थिती? नाही, त्यासारखी मजा नव्हती यार. काय कोल्हापूरमध्ये एक वेगळंच वातावरण होतं त्यावेळेला. कारण मुळात कोल्हापुरी मूळ सिटी ना. हो, मराठी चित्रपटाची सुरुवात व्हायची कलानगरी. हां, नंतर मग पुण्यात आली, पण पहिली कोल्हापूरला स्टार्ट झाली ना. तर कोल्हापुरात सिनेमाचं वारं सॉलिड असायचं. आणि तिकडेच म्हणजे एका वेळेला कोल्हापूरमध्ये 10 पिक्चरचं शूटिंग एकाच वेळेला चालायचं बोल. हो, आणि मी एका वेळेला मी 3 पिक्चर केलेले आहेत. एका सेटवर एक करायचं, तिकडे एक सीन झाला की तिकडून तिसरीकडे. क्या बात आहे. इतकीच म्हणजे त्यावेळेला सुबत्ता होतं आणि इतके चांगले पिक्चर व्हायचे त्यावेळेला. पण त्यावेळेला तसे लेखकही चांगले होते. कारण काय असतं, मूळ म्हणजे तुम्ही जो पिक्चर होण्यामध्ये लेखक हा मुळात हात असला पाहिजे त्याचा. तुमचं लिखाण चांगलं पाहिजे, तुमचे सीन्स चांगले लिहिले गेले पाहिजे, तर ते सादर करणं मजा असते. आणि ते जर यशस्वी होतात. हल्ली नुसता कुठलाही सीन असा आपण केला होता तसा करू असं नाही होत. त्याला सिच्युएशन हे पाहिजे, सिच्युएशन त्याप्रमाणे व्हायला पाहिजेत, घटना घडायला पाहिजेत आणि त्याला अनुसरून डायलॉग असायला पाहिजेत, तर ते यशस्वी होतं.
आणि त्या वसंत सबनीसांसारखे होते त्यावेळेला लोक, दमा मिराजदार होते त्यावेळेला, अशोक पाटोळेसारखा लेखक होता. हो. तर त्यामुळे काय झालं, सगळे पिक्चर जवळजवळ हिटच केले. बघ तू जास्तीत जास्त पिक्चर हिट बघशील तर वसंत सबनीसांचे आहेत बघ. हो. आमच्या सचिनच्या ह्याच्याकडे कायम सबनीसच होते ना. एक फक्त त्यांनी कुठलं ते पिक्चर, माझ्याच नावाचं पिक्चरची नावं मलाच आठवत नाही. माझा पती करोडपती, हा. हे फक्त अशोक पटोळेने पहिलं लिहिलं पिक्चर. हो. आणि ते त्याचा स्क्रीन प्ले बघितलास तो इतका मस्त स्क्रीन प्ले आहे त्याचा. हेच यश आहे त्यातलं. हो. कारण मराठी प्रेक्षकांना कथा ही पहिली आकर्षित करते. आकर्षित करण्यापेक्षा कायम कथा हीच आकर्षित करते. तुम्ही कितीही सजवा, तुम्ही बॅकग्राऊंड कितीही चांगलं दाखवा, तुम्ही लंडनला शूटिंग करा, अमेरिकेला कुठेही शूटिंग करा, पहिल्या दृश्यात फक्त बॅकग्राऊंड दिसतं. फर्स्ट जो शॉट येतो त्याच्यात, त्याच्यानंतर माणूस बोलायला लागला की लक्ष त्याच्याकडे जातं आणि बॅकग्राऊंड विसरून जातात लोक. तेव्हा कुठे केलं याच्यापेक्षा तुम्ही काय केलं हे जास्त महत्वाचं आहे. दादा कोंडके ह्या, तुम्ही आता लिखाणाबद्दल बोलत होता. तुम्ही वसंत सबनीस यांचा विनोद, अशोक पाटोळे यांचा विनोद, दमा मिराजदारांचा विनोद, शंकर पाटील, शंकर वैद्य ह्यांचा विनोद तुम्ही अनुभवलाय, तुम्ही आमच्या समोर मांडलाय. दादा कोंडकेंचा विनोद तुमच्या लेखी कसा? सुरुवातीला तर दादा कोंडकेंचा विनोद म्हणजे उत्स्फूर्त विनोद. म्हणजे इतका उत्स्फूर्त माणूस तुम्ही पाहिलाच नाही. म्हणजे त्यांचं स्वतःचं जे विच्छा माझी पुरी करा होतं मी 19 वेळा पाहिलंय. हो. याचं कारण काय, तर प्रत्येक वेळा त्याचं काहीतरी वेगळंही असायचं. हजर जबाबी प्रचलित जी चाललेली आहे सिच्युएशन, त्याला अनुसरून ते बरोबर विनोद करायचे आणि तो लोकांना एकदम आवडायचा. त्याच्यामुळे त्यांची विच्छा माझी काही पुरी झाला. तेच त्यांनी सिनेमात केलं. म्हणून त्यांचा कॉमेडी, ही सिनेमाची आहे कॉमेडी, ही लोकनाट्य स्टाईल आहे कॉमेडी. बाकी काही नाही होत नाही त्यांच्या ह्याच्यात. तुझ्या अशी लोककलेला अनुसरून त्यांची कॉमेडी. पण त्यात त्यांनी आमचे पहिले मी त्यांच्याकडे 3 पिक्चर केले फक्त. एक पांडू हवालदार केला, एक तुमचं आमचं जमलं आणि राम राम मम्मा. 3 पिक्चर केले मी त्यांच्याकडे. आणि 3ही पिक्चर म्हणजे सिल्वर गोल्डन जुबिली आहे. काय म्हणजे त्यावेळेस ते म्हणजे पहिली त्यांची हे, नंतर त्यांचं जरासं म्हणजे डबल मिनिंगकडे वळले ते. द्वयार्थी संवादाकडे. पण पूर्वीचा जो वेंधळा नायक होता, तो वेंधळा नायक थोडा डबल मिनिंगकडे नंतरच्या सिनेमात. त्याच्यानंतर काय झालं मग, त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे नव्हतो. त्याच्यानंतर म्हणजे सुटलो मी. पण ते काय, तो सुद्धा विनोद आहे. तो सुद्धा लोकांना आवडू शकतो, हसू शकतात लोक. पण तो जास्ती वेळ सारखा चालत नाही. तो प्युअर विनोद हा नेहमी होतो ना. सकस विनोद आपण म्हणतो. येस. वा वा वा. पण त्यांनी केले तरी देखील त्यांनी सगळे पिक्चर यशस्वी करून दाखवले. हे मानलंच पाहिजे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांचं नाव आहे. सलग 19 चित्रपट सिल्वर जुबली देण्याचा विक्रम दादा कोंडकेंनी केला. आणि या जगामध्ये सक्सेस सारखी दुसरी कुठली गोष्ट नाही. तुम्ही काही करा, पण सक्सेस असेल ना तुम्हाला, तर सगळं काही झाकलं जातं नाही का. करेक्ट. वा. या निमित्ताने मामांनी मगाशी जो उल्लेख केला होता, गोंधळात गोंधळ नंतर जे विनोदाची व्याख्या बदलली, विनोदाचं व्याकरण बदललं, तसाच एक त्यांचा चित्रपट होता, तुम्हाला आठवत असेल तर, चंगू मंगू. या चंगू मंगूमध्ये डबल रोल होते, तुमचा पण आणि लक्ष्मीकांत बेर्डे दोघांचाही डबल रोल होता. आणि तुमची हिरोईन, त्याचा डबल रोल होता, माझाच होता. तुमचा डबल रोल होता. आणि तुमची दुसरी हिरोईन होती अरुणा इराणी. आणि तेव्हाच एक गाणं अत्यंत गाजलं होतं. आज मामांना खास भेट म्हणून आपले हे गायक ते गाणं तुमच्यासमोर सादर करणार आहेत, चंगू मंगू मधलं.
तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का की हिंदी सिनेसृष्टीमधला एक दमदार आवाज म्हणजे किशोर कुमार यांनी मराठीत पहिल्यांदा आवाज दिला तो अशोक मामा यांना दिला. हिंदीतली एक अभिनेत्री मामांच्या समोर हिरोईन म्हणून उभी राहिली अरुणा इराणी, ती पुन्हा पहिल्यांदा अशोक मामांच्या समोर. म्हणजे त्या हिंदीतल्या लोकांना सुद्धा अशोक मामांची भुरळ असायची, प्रेम असायचं आणि म्हणून अशोक मामांसाठी हे सगळं व्हायचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मामा पुन्हा एकदा नाटकाकडे वळावं असं तुम्हाला काय वाटलं? कारण माझ्या मते हमीदाबाईची कोठी हे नाटक करून 10-12 वर्ष झाली होती आणि मग 12 वर्षानंतर पुन्हा मराठी रंगभूमीकडे वळायचा निर्णय घेतला. काय काळ होता आणि काय निर्णय घेण्याचं मुख्य कारण होतं? काय नाटक हा मुळात आमचा जीव की प्राण, बेस आमचं नाटक आहे ना. स्टेजवर आम्ही अभिनय सुरू केला आणि नंतर तो सिनेमात कसा करायचा याचा अभ्यास करून तो पुढे मग चालू ठेवला. पण नाटक हे आपण कधी विसरू शकणार नाही. तुम्ही नाटक करत असाल तर तुम्ही फ्रेश राहता नेहमी. सिनेमात एकदा तुम्ही सीन केलात की तो गेला झाला मग परत काय ना, एकदा ते चित्रित झालं की गेलं. पण नाटकात तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी तुमचा प्रयोग असेल तर मागचं हे करून आणखी काही वेगळं करता येईल याचा विचार करता येतो. शोध असतो. इम्प्रोव्हायझेशनची तुमची आर्ट वाढते. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे तुम्ही स्वतः डेव्हलप होऊ शकता. सिनेमा एकदा झालं की संपलं, मग ते पुढच्या पिक्चरला. पण नाटकात दर प्रयोग हा, म्हणून तर त्याला प्रयोग म्हणतात ना, की दररोज हा वेगळा प्रयोग आणि त्याच्यातच तुम्ही डेव्हलप होऊ शकता. तर काही जरी तरी स्टेज मला सोडायचं नव्हतंच. मी फक्त मला त्यावेळेला म्हणजे इतके पिक्चर होते की 1978 मी जवळजवळ 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत मी कोल्हापूरलाच होतो. अख्खं वर्षभर मी हे संपलं की ते, हे संपलं की ते असं पिक्चर करतो. त्यामुळे मला नाटक करायला वेळच मिळत नव्हता. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की नाटक असं आपल्याला सोडून चालणार नाही आणि म्हणून मग मी केलं 12 वर्षांनी हसत खेळत. त्याचे जवळजवळ 400-500 प्रयोग झाले त्यावेळेला. 12 वर्षानंतर केलं आणि मला त्या प्रयोगात मी त्यांच्याबरोबर होतो त्यामुळे मला तो अनुभव सगळ्यांना सांगायला अत्यंत आवडेल की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आम्ही 400-500 प्रयोग केले, जेव्हा जेव्हा अशोक मामांची तेव्हा मंचावरती एंट्री व्हायची आम्हाला 1 मिनिट वगैरे थांबावं लागायचं, कारण 1 मिनिट टाळ्यांचा कडकडाट असायचा मामांच्या एंट्रीला. 12 वर्षानंतर मामा रंगभूमीवरती दिसले होते. लोकांचे एवढं भरभरून प्रेम असायचं. आणि मामा आमच्याबरोबर नाटकाच्या बसने प्रवास करायचे. त्यामुळे आमची नाटकाची बस एखाद्या गावात गेली की बस भोवती गराडा असायचा. आम्हाला तेव्हा बाउन्सर कुठे काय होते हो, यात तर उभे येत असे. आम्हालाच बाबांचे बाउन्सर म्हणून बाबांना घेऊन जायला लागायचं. पण त्यानंतर परत मराठी नाटकाकडे वळावंसं वाटलं. पण त्याच्या आधीचं नाटक होतं तो गंभीर भूमिकेचं हमीदाबाईची कोठी. गंभीर भूमिका सुद्धा तुम्ही फार उत्तमरित्या वठवल्यात नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये. वजीर सारखा चित्रपट असेल, भस्म हा चित्रपट करावासा का वाटला होता तो? भस्म म्हणजे तुझं ते एकंदर जे ती जमातीबद्दल वाचलंस ते पुस्तक आहे भस्म. उत्तम बंधू टुपे यांचं ते हे आहे, तुपे त्यांचं ते पुस्तक आहे. भस्मच नाव आहे त्या पुस्तकाचं. अफलातून पुस्तक आहे. त्याला त्यावेळेला प्राईज पण मिळालं होतं. ही गोष्ट जे मसणजोगी असतात ना त्यांच्या जीवनावर आहे. या लोकांना ना या मसणात राहावं लागतं, स्मशानातच राहतात ते लोक. तिकडच्या सगळ्या गोष्टीवर त्यांची उपजीविका होत असते. त्यांना शहरामध्ये येण्याची परमिशन नसते. अशा एका माणसाची जी गोष्ट होती, एक वेगळेपणच होते त्या कथेमध्ये आणि त्यामुळे मी ती केली. म्हणजे ते करून बघण्यासारखं होतं ते. कारण सगळे विनोदी चित्रपट चालू असताना एकच भस्म हा, आणि त्याचा अभ्यास कसा केला होता? आता बघ काय असतं, तुम्ही एखाद्या माणसाकडे बघून केलं तर ते काय त्याला फार मोठं काम केलं तसं नाही की हा असा करतो, असं आहे काय, हा असा माणूस आहे. आपण इमॅजिन करण्यामध्ये की हे असं असं होतं तर काय करता येईल या ह्याच्यामध्ये,
त्याने काय केलं असतं त्या माणसाने, याचा अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं असतं. मी काय मसणजोगी असे रस्त्यावर मी पाहिलेले आहेत आणि बघायला मिळत पण नाही. हो, त्याची जटा वाढलेले आणि असेच ते, पण त्यांच्याशी कधी काय कसे वागतात हे मग काही संबंधच नव्हता ना. मग अशा वेळेला माणसानं समाजातून बाहेर टाकलेले लोक आणि असे तिकडे उपजीविका करणारे त्यांच्या मुलांचं काय होत असेल हे इमॅजिन करणं ना, हे जास्ती महत्त्वाचं होतं. वा 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 वा. म्हणजे मी जास्ती करून ना इमॅजिनेशनला मी जास्ती महत्त्व देतो की हे कॅरेक्टर असं असेल ते काय काय करू शकेल. एखादं कॅरेक्टर असेल तर त्याचा पहिल्यांदा कथेमध्ये त्याचं स्टँड काय आहे, ते कसं रन होतं पहिले पण शेवटपर्यंत, त्याला किती महत्त्व मिळतं, गोष्टीला किती महत्त्व त्या कॅरेक्टरमुळे मिळतं, ह्याचा विचार केला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं, ते सादर करताना तुम्हाला एक पण विचार करावं लागतं की तुम्ही जे सादर करताय हे तुमच्या आजूबाजूला आर्टिस्ट कोण आहेत त्याच्यावर पण अवलंबून राहतं. आता जर मी जर वडिलांच्या समोर बोलायचं असेल तर मी काय असं नाही बोलू शकणार. त्यांच्याकडे रिस्पेक्ट ठेवूनच मला बोलायला पाहिजे. तेच दुसऱ्याकडे हे करून मित्र असेल तर त्याच्याकडे वेगळं होईल. आईकडे बोलायचं तर मी वेगळं बोलेन, अनोळखी माणसाकडे मी वेगळं बोलेन, मोठ्या माणसाकडे त्यांच्याकडे वेगळ्या रीतीने बोलेन. हे जे प्रकार आहेत बोलण्याचे ना, यालाच अभिमान म्हणायला पाहिजे. हो हो. हे कसं बोलायचं असतं, कसं ठरवायचं असतं, त्याप्रमाणे तुमची कॅरेक्टर कशी तुम्ही रन करत असता हे महत्वाचं ठरतं. इमॅजिनेशन. वजीर सारखा चित्रपट ज्याच्यात अत्यंत धूर्त राजकारणी तुम्ही साकारला, त्यासाठी इमॅजिन करावं लागलं नाही ना. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. मी काय राजकारणी नाही, मला राजकारणातलं काही कळत नाही. मग ती कॅरेक्टर कशी लिहिली होती, ती कशी वागेल याचा मी विचार केला. कळलं की नाही. म्हणजे कॅरेक्टर जी लिहिली होती ती त्या प्रसंगाला अशी वागेल, कुठली माणूस असेल तर कसा वागेल हे स्टॅरून मी त्याप्रमाणे केली. आता ते जर एखाद्या राजकारण्याबरोबर ठरलं बरोबर जर असेल तर मला काय माहीत, पण झालं आणि मला त्याचं अवॉर्ड पण मिळालं बेस्ट ॲक्टर. आपली माणसं सारखा चित्रपट जर तुम्ही पाहिला नसेल तर आवर्जून बघा. आपली माणसं हा पुन्हा एकदा अशाच वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे आणि ज्यामध्ये अशोक सराफ यांची भूमिका पुन्हा एकदा वेगळी, अत्यंत गंभीर अशी. आणि आपली माणसाचा तुमचा अनुभव आहे, कारण तो दिग्दर्शक पुन्हा मराठी नाही, साऊथ इंडियन दिग्दर्शक ए पूर्णचंद्र राव यांचं तो ते याच्यामधलं त्यांचं पिक्चर तामिळमधलं होतं ते, पण मराठीमध्ये संजय सुरकरने केलं होतं ते. एका अर्थात ज्यांनी पाहिलं असेल त्यांना हिट पिक्चर होतं तेव्हा, ते लोकांना फार आवडलं होतं आणि त्याचा पण मला अवॉर्ड मिळालं होतं बेस्ट ॲक्टर. एका कुटुंबाची संबंध दाणादाण आहे त्याच्यातली. आता मला सुद्धा त्याची कथा आठवत नाही, पण एका बापाची फार मोठी त्याला तुरुंगात असल्यासारखं घरात राहावं लागतं. कारण वडील ऑफिसच्या कामासाठी म्हणून परगावी जातात आणि त्या ट्रेनला ॲक्सिडेंट होतो आणि त्या ट्रेनमधले सगळे प्रवासी जातात, त्यामुळे घरच्यांना असं वाटतं की आपले वडीलसुद्धा गेले असं म्हणून वडिलांचं श्राद्ध होतं आणि वडिलांच्या इन्शुरन्सचा आणि प्रॉव्हिडंट फंडचा मोठ्या रकमेचा चेक घरात येतो. त्यामुळे त्यांचा मोठा मुलगा सचिन खेडेकर, जावई सुनील बर्वे वगैरे ही मंडळी दुःख असताना धनादेश आल्यामुळे त्यांचं आयुष्य सुरळीत पुढे लागतं आणि अचानक वडील जिवंत असतात आणि ते वडील घरी येतात आणि वडील घरी आल्यानंतर मुलं त्यांना सांगतात तुम्ही जिवंत आहात हे आता आम्हाला जगाला सांगायचं नाही आहे, म्हणून वडिलांना ते एका खोलीत डांबून ठेवतात.
अशी ती गोष्ट आहे. फार हृदयद्रावक गोष्ट. हृदय गोष्ट होती ती. आणि ती कॅरेक्टर पण अतिशय सुंदर होती ती. फार फार म्हणजे त्यात रीमा लागू होती माझ्यावर. आणि तिने पण फार छान काम केलं होतं त्याच्यावर. मला एक सांगा, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही मगापासून मी सगळं ऐकतोय, आम्ही सगळेच ऐकतोय, वर्षभर कोल्हापुरात एका पाठोपाठ एक चित्रपट, नाटकांचे दौरे, ह्यामध्ये घराकडे किती लक्ष असायचं तुमचं? तू पण काम करतोयस, तुला माहित असेल उत्तर याचं. हा ऐकायचं तुला माहित पण झाली गोष्ट, तू बाहेर लक्ष जास्ती असेल. नाही, कारण मी जाणून घेतोय, पडताळा घेतोय की अजून हा की ते त्या काळात पण तसंच असायचं घरून. नाही रे, तसं नसतं. काय असतं, घरच्या व्यक्तीला माहीत असलं ना की आपला माणूस काय आहे, मग काय होत नाही. काय होत नाही. वा वा वा. आता दोन्ही एका माझ्या प्रोफेशनचे लोक असले तर खटके उडण्याचा संबंध आहे, नाही असं नाही. पण हा माणूस जरी का जास्ती वेळ बाहेर का राहतो हे सर्वसामान्य माणसाला नाही कळणार, पण त्या प्रोफेशनमध्ये असलेल्या लोकांना निश्चित कळेल ना. त्यामुळे तसं काय होत नाही. त्या बाबतीत तुम्ही भाग्यवान. भाग्यवान म्हणजे प्रश्नच नाही. त्यांचं बारकाईने लक्षही असतं आणि त्यांनी तुमच्याकडे तेवढं लक्ष दिलेलं आहे म्हणून तर तुम्ही जरा जास्तीच बारकाई नसतं. त्यामुळे जाऊ दे, चल बोल. आज खरं तर निवेदिता ताई पण इथे येणार होत्या, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होत्या, पण त्यांची स्वतःची तब्येत अत्यंत बिघडलेली असल्यामुळे, व्हायरल फीवरने त्या आजारी असल्यामुळे त्या येऊ शकलेल्या नाही आहेत. पण हे वाक्य आम्ही ती क्लिप त्यांना ऐकवणार आहोत. तुम्ही काय वाटेल ते ऐकवाल, तुम्ही नका ऐकू प्लीज. मी सांगतो काय सांगायचं ते. वा वा. घरोघरी मातीच्या चुली. बरं, आता कळलं मला विचारण्यात उगाच काही जगह वेळ घालवले नाही. घरोघरी मातीच्या चुली. मामा, एखादा चित्रपट आपण मनापासून करत असतो, त्या चित्रपटाला यश मिळणार, आपण त्याचा प्रीमियर आणि त्याच्या सगळ्या गोष्टी आनंदाने प्रमोशन करत असतो, पण एखाद्या चित्रपटाला यश मिळालं नाही तर ते मनाला किती लागतं? काय तुम्ही तेव्हा स्वतःला समजावून सांगता? खरंच एक अभिनेता म्हणून मला या गोष्टींचं अप्रूप वाटतं की तुम्ही हे करत असताना सुद्धा तुम्ही इतके सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची तुमची जी वृत्ती आहे ना, त्याबद्दलच मी विचारतोय. नाही, काय माहिती, ते माणसावर अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं, एखादं पिक्चर समजा तुम्ही केलंय आणि ते की ते नाही यशस्वी झालं, काही जण नाही यशस्वी झालं असं नाही. पण तुम्ही जर ते मनापासून केलं असेल आणि जर ते झालं नाही तर तुम्हाला निश्चित वाईट हे वाटणारच. तुमचं ओढ किती आहे त्या सिनेमाकडे आणि तुम्ही किती लगन ठेवून ते तुम्ही काम केलंय ह्याच्यावर अवलंबून असतं तुम्हाला वाईट वाटणं हे जास्त. काही जण वाईट वाटून घेणारे असतात, काही जण नाही वाटत. जे सिन्सिअर आहेत लोक त्याबद्दल त्यांना निश्चित वाईट वाटतं की अरे लोकांना आवडायला पाहिजे होतं, नाही आवडलं. असं होतं कित्येक वेळा, नाही असं नाही. पण काय ते शेवटी आपण आपल्यावर काही अवलंबून नाही आहे. ते म्हणजे आपल्यावर जेवढं अवलंबून आहे तेवढं लोकांच्यावर जास्ती अवलंबून आहे. आपण काही करू शकत नाही याच्यात, कारण शेवटी काही म्हटलं तरी सगळे समोर आहेत ते प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक, त्यांना आवडण्यावर आहे. तेव्हा आपण आपल्याला आवडेल त्याच्याबरोबर ऑडियन्सलाही कसं आवडेल ह्याचा विचार करायला पाहिजे नेहमी. वा वा. मला तुमच्याकडनं काही शूटिंगच्या वेळेच्या काही धमाल किस्से किंवा आठवणी आहेत? मला नावं आठवत नाहीत आता, तर तू काय सांगतोस मोठं बाकीच्या गोष्टी. बरं, माझ्या गाण्याबद्दल तुम्ही बोल. नाही, गाणं काय म्हणजे वास्तव मी काही गाणारा नाही आहे. हां. सुराच्या जवळपास जाऊ शकतो मी, म्हणजे
सूर जर या गल्लीतून जात असेल तर मी या गल्लीतून जातो, बाजूच्या गल्लीत ती सापडतच नाही मला कधी. काय म्हणताय मामा? हो, खरं आहे हे, खरं आहे. तर ते मी त्यांचे जे भाव होता, परत नावाचा प्रश्न. अशोक पत्की नाही संगीतकार, नाही तर पुण्याचा आपला भास्कर चंदावरकर, नाही आनंद मोडक. आनंद, थँक्यू. धन्यवाद. आनंद मोडक म्हणाला की अशोक हे गाणं तू गायचं. म्हटलं मी, अरे का वेडायच कधी, इतकं सुंदर चाल दिली असेल, कशाला फुकट कशाला गाणं तो गाणं, कोणाला तरी नाही तूच गाणं, मला कोणी नकोय, तूच गाणार हे गाणं. त्याने कुठेतरी मी गुणगुणताना ऐकलं असेल, तर त्याला वाटलं ह्याच्या करून घ्यावं. म्हणून म्हटलं नाही रे बाबा, मी नाही गाणं. मी तयारच नव्हतं गायला. शेवटी तो म्हणाला नाही, मला हे तूच गायचं. कारण का म्हणाला, हे नटाचं गाणं आहे, हे गायकाचं गाणं नाही. मोठी गोष्ट आहे त्याने सांगितलेली की त्याच्यात त्या मुलीला, लहान मुलीला खेळवताना तो निरनिराळे प्रकार करतोय, बोलण्याचे, आवाजाचे, बसण्याचे, चेहऱ्याचे आणि सगळे. हे एका नटाचं गाणं आहे. तेव्हा हे तुम्हीच म्हटलं, तूच म्हटलेलं बरं. मला त्याचं म्हणणं एकदम पटलं. म्हटलं ठीक आहे. आणि मी ते गायलो. अशा रीतीनं एका गायकाचा जन्म झाला. जास्ती टिकला नाही तो, पण झाला. आज त्यातलं गायक थोडं तरी शिल्लक आहे. आताच्या आवाजावरून लक्षात येत नाही, शिल्लक असेल कुठे. मामा आवाज सोडा, सूर तुमच्या मी पहिल्यापासून अनुभवतोय. ती पट्टी, तो पिच, तो सूर जर लागला नाही, सहकलाकारांचा सुद्धा, नाटकाचा सूर, नाटकाची पट्टी, त्याची लय ही इतकी डोक्यात भिनलेली आणि प्रयोगागणिक त्याच्यात तसूभर सुद्धा फरक करायचा नाही. जे आहे ते आणि तसंच तालमीत केलंय ते आणि तसंच करायचं, ह्याच्याकडे कटाक्ष. त्यामुळे सुरांचं आणि तुमचं गणित खूप जुनं आहे. हो नाही, ते सुरांचं नाटकाच्या बाबतीत आहे, गाण्याच्या बाबतीत नाही मी सांगू शकत. गाणं ही वेगळीच गोष्ट, वेगळाच सूर लागतो. याला काय, नाटकाला काय, तुमची लेवल तुम्ही बघू शकता, तुमचं प्रोजेक्शन तुम्ही कसं सांभाळू शकता ते वेगळं असू शकतं. तुमचं पीच एकंदर हे करू शकता, पण बाकी सुराचा काही प्रश्न ते येत नाही तिकडे. तेव्हा तोच सांभाळावा लागतो फक्त. ते म्हणजे कुठला सूर लागला पाहिजे. आता कॉमेडी, जर तुम्हाला कॉमेडी सादर करायची असेल तर ही कॉमेडी ठरलेल्या सुरापेक्षा एक सूर वरचा घ्यावी नेहमी. मी बोलताना नेहमी एक सूर वरती बोलतो. एरवी बोलणार नाही तसं, पण कॉमेडी करताना बोलतो. कारण माझ्या माहितीप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे एक तुम्ही सूर वरचा लागतो, जास्ती लोकांना कॅच होतो. हे मी लक्ष वेधून घेतो स्वर. मी अभ्यासाने ठरवलंय. म्हणून माझा सूर नेहमी थोडा वरचा असतो, थोडा, जास्ती वरती जायचं नाही. ते एक शास्त्र आहे त्याचं. बरं, तशी बरीच शास्त्र आहेत त्याच्यात, ते बरोबर सांभाळतं. म्हणजे तुम्ही काय बोलताय, तुम्ही बोलताना तुम्ही डिस्टन्स लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्यापासून माणूस किती लांब उभा आहे. आणि तुम्ही जर त्याच्याशी बोलताय, तोच माणूस जर जवळ असाल तर तुम्ही कुठल्या याने बोलाल. त्या माणसाचं एज ठरवायला पाहिजे की कुणाशी तुम्ही बोलताय. त्या माणसाचं वय ठरवायला पाहिजे. तुम्ही त्यांच्या माणसाची स्टेटस ठरवायला पाहिजे काय आहे ते. हे सगळं सांभाळावं लागतं. त्याप्रमाणे बोलावं लागतं. ह्याला जास्ती महत्त्व आहे. अभिनयामध्ये नुसती वाक्य नुसती बोलून येऊन जातात निघून. नुसता सुद्धा डबिंग करण्यामध्ये तुम्हाला हे सुधारता येतं. डबिंगमध्ये तुम्ही ते देऊ शकता, पण इतर वेळेला तुम्ही हे करू शकत नाही. मग नाही तर काही जण बरेच जण आहेत की नुसते लिप सिंग करतात आणि बोलून निघून जातात. तसं नाही होत. फ्लॅट वाटतं, फ्लॅट होतं. म्हणून तो हा अभ्यास करावा लागतो. स्वरांचा अभ्यास करावा लागतो. आपण पुढचे काही रॅपिड फायर क्वेश्चन्स घेणार आहोत. हो, रॅपिड आहेत, पण ते रॅपिड फायर क्वेश्चन्स घेण्याआधी एक अत्यंत सुरेल असं गाणं पत्की काकांचं, आपली माणसं चित्रपटातलं आपण ऐकूया. नकळता असे ऊन मागून येते, कवी सौमित्र. माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे. वा वा वा, ऐकूया आपण.
रंग या जीवनाचे पहावे असे ऊन मागून येते सुखाचे पुन्हा दुःखाचा होल घेते जरी आपुले रक्त गोठून गेले जरी भोवती सुन्न अंधार आहे तुझा हात हातात आहे अजूनी तुझी ज्योत जगण्यास आधार आहे सुखानाच नाकारताना कशाला उगाच डोळ्यातून पाजरावे हे गाणं आपली माणसं आहे चित्रपटातलं. ज्या वेळेला बापाला कोंडून ठेवलं जातं तेव्हा आई आणि बाप यांची एकमेकांची भेट सुद्धा होऊ शकत नाही एका घरात. त्यावेळेला हे त्यांनी म्हटलेलं आहे गाणं. सिच्युएशन इतकी टेरिफिक सिच्युएशन आहे आणि अशोक पत्कीने इतकं हृदय गाणं दिलेलं आहे ना. हो वा. पत्की काकांसाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवूया. रॅपिड फायर सोडून द्या. मला निवेदिता ताई आणि तुमचा संसार ह्या पूर्ण प्रवासाबद्दल तुम्हाला जर थोडक्यात सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? हा संसार, हा प्रवास थोडक्यात प्रवास थोडक्यात सांगणार. 20 मार्काचा प्रश्न आहे, एका ओळीत नकोय उत्तर. 25 मार्क कसे मिळतील असा विचार केला पाहिजे. 37 वर्ष झाली आता. एवढं सांगितलं पुरे ना. मस्त आहे. चांगला संस्कार चाललाय, वाईट नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काय माणूस आहे हे तिने ओळखून घेतलेलं आहे. त्याप्रमाणे ती बरोबर मला हँडल करते. आणि काय पाहिजे, मी तिचे पिक्चर बघतो, कौतुक करतो. कारण रात्री जेवण्याचा प्रश्न असतो. लव यू मामा. मामा की जय हो. आहे ना, बरोबर आहे ना. मी तिचे पिक्चर बघतो, कौतुक करतो. कारण तिला माझ्याकडून आणखी बरीच कामं करून घ्यायची. पण एकंदरीत बघितलं तर मला ABC सुद्धा कळत नाही संसारातलं. खरं म्हणजे संसार चाललाय तिच्यामुळे चाललाय. क्या बात आहे. म्हणजे सिनेमा सृष्टीमध्ये ती एक हिरोईन असून, नावाजलेली हे असून सुद्धा ती पहिल्यांदा बायको आहे. हे तिच्या लक्षात आहे. किती मोठी गोष्ट आहे नाही का. पुरुषाचं काय रे, नाही का. पुरुषाचं काय असं म्हटल्यावर तुम्ही नाही का असं म्हटलं. मी पडतळे घेतोय. आता प्रांजल बघ. हो, प्रांजल म्हणजे याची बायको. हा, कशी मस्त जवळ जुळून घेते की नाही. आपल्याला सांभाळून घेणारे आपल्या बायका असतात. घाई घाईत बोलून टाक सगळं. नाही, याची फेसबुक लिंक आहे ना, त्यामुळे निवेदिता ताई किंवा माझी बायको प्रांजल काय घरी बघत असतील तर, नाही का, लाईव्ह बघत असतील तर आपल्या दोघांना उद्या घरी जायचंय ना.
जेवण्याचा प्रश्न आहे ना. पण हे मात्र खरं आहे की निवेदिताताईंनी अशोक मामांसाठी अनेक वेळा बॅकफूटला जाऊन एक उत्तम अभिनेत्री, नावाजलेली अभिनेत्री जसं मामांनी म्हटलंय त्याप्रमाणे बॅकफूटला जाऊन मामांना सांभाळण्याचं काम इतकं काटेकोरपणे आणि तुम्हाला सांभाळू शकणारी एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे निवेदिताताई. आणि तू म्हटलंस तर हे एक बरोबर आहे की स्वतः बॅकफूटला जाऊन हो प्रसन्न सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हो कारण बॅकफूटला जाणं हे महत्वाचं असतं रे. हो फ्रंटफूट खेळायला सगळेच तयार असतात नाही का. अगदी बरोबर. पटलं ना हो तुम्हाला. निवेदिताताईंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. माझ्यापेक्षा जोराचा टाळ्या वाजवल्या आहे घरोघरी मातीच्याच. बरं मामा, सर्वात अवघड भूमिका अशी तुम्हाला कुठली जाणवली? सर्वात अवघड भूमिका काय आहे, तसं म्हटलं तर सगळ्याच भूमिका ह्या अवघडच आहेत. कारण भूमिका करणं म्हणजे जी कॅरेक्टर असते ती प्रत्यक्षात उतरवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. मी सांगितलं ना तर त्यासाठी निरनिराळी अवधानं पाळावी लागतात. हो ती चांगली कशी होईल, ती लोकांना पटेल कशी, हे जास्ती महत्त्वाचं असतं ना. तेव्हा ते कठीण आहे रे, मोठी गोष्ट आहे ती. असं येऊन सहज मी करून जातो असं म्हटल्याने होत नाही कधी. त्याच्यावर विचार करावाच लागतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टही करायला लागली की कठीण वाटते आणि कठीण असते. तुम्ही केली तरी जर चांगल्या रीतीने केली तर ती कठीण नाही हे तुम्हाला कळते, पण त्याआधी ती कठीणच असते करायच्या आधी. तर मी एक तुला अशी भूमिका म्हणू शकत नाही की बाबा कठीण आहे की माझं असं धरतं तर तसं काही नसतं. तसं काही नसतं. पण तरी देखील तसं तुम्हाला वाटण्याची शक्यता असते. मी सांगतो, मी इतकी नाटकं केली, इतकी मी प्रयोग केलेत, पण प्रयोगात पहिली एंट्री घेताना अजूनही मी थोडासा यानी असतो. एंट्री घेताना पहिलीच ती एकदा घेऊन झालं सुरू की मग काही नाही, पण एंट्री घ्यायला थोडासा धास्तावलेला असतो. आणि ते धास्तावलेलं असणं बरं. तुम्ही तुमच्या भूमिकेशी प्रामाणिक असता, तुम्ही प्रामाणिक राहायला तर ती धास्ती, ती भीती धास्ती वाटते असतेच. अजूनही तू पहिले तुझ्या लक्षात आलंच असेल काय होतं. प्रत्येक प्रयोगात प्रत्येक प्रयोग हा आपल्याला पहिलाच प्रयोग आहे असा असतो. कारण तुम्ही जे जरी असलात तरी समोर बसलेले सगळे वेगळे असतात. हो नाही का. तुम्हाला सगळ्यात जास्त हसवणारा कलाकार कोण तुम्हाला? माझ्या लहानपणी म्हणजे स्टेजवर मी या लोकांना पाहिलंय. मी यांची म्हणजे अगदी वेड्यासारखी यांच्या थिएटरच्या कॉकपीट असतात ते कॉकपीट पुढे थिएटरला ऑर्गनवाल्यानं बसतात तिकडे बसून मी प्रत्येक कॉमेडियनची मी नाटकं पाहिलेली त्यावेळेला. राजा गोसावी काय, शरद तळवलकर काय, दामोदर मालवणकर काय. त्यावेळेला जे वय होतं त्यावेळेला ते ग्रास्प करण्याचं होतं. तेव्हा प्रत्येक गोष्ट ही नवीन वाटायची आणि होती ती त्या वयाला. ती वेळ आपल्याला कशी करता येईल, बरं ते आपल्याला कशी करता येईल ही त्यांच्याप्रमाणे नव्हे, तीच गोष्ट आपल्याप्रमाणे आपल्याला कशी सादर करता येईल. हो कारण त्या भूमिकेमध्ये तुमचं आपलेपणे असलंच पाहिजे, नाहीतर ती नक्कल वाटू शकते. तर आपलेपण आपण कशी सादर करू आणि ती तितकीच कशी पॉवरफुल वाटेल किंवा कशी विनोदी वाटेल हा प्रकार करायला पाहिजे. राजा गोसावी करतो ते त्याच्यातले कित्येक हे माझ्याकडून होतात ना, पण ते मी वेगळ्या प्रकारे करतो की म्हणून माझ्याच्यावर कोणाचा असा छाप नाही बघ. कारण केलेली प्रत्येक गोष्ट माझ्या तऱ्हेने केलेली, माझ्या स्टाईलने केलेली. ती स्टाईलची दुसऱ्यांनी केली असेल पण माझ्या ह्याच्यात माझ्या स्टाईलने केली. आता माझ्या स्टाईलने बरेच जणांनी केली त्याच्यानंतर नाही का. हो असा कोणता चित्रपट आहे जो पुन्हा एकदा तुम्हाला करावासा वाटतो?
का प्रोड्यूस करतोयस काही? हा म्हणजे अनेक इथे अनेकांना ही इच्छा निर्माण होऊ शकते तर तुम्ही सांगा. मी एखादी भूमिका केली ती परत केल्यानंतर त्यात तीच मजा येईल असं सांगता येत नाही. काय सांगता येत नाही का, त्याच्यापेक्षा जास्ती चांगली पण होऊ शकेल. पण मला तीच करायला मी असं ठामपणे सांगू शकत नाही ना की ही याची माझ्यापेक्षा चांगली होईल आधी केल्यापेक्षा, की आधी केल्यापेक्षा आणखी वाईट करेन, नाही का? असंही होऊ शकतं. कारण त्यावेळेला केलेला विचार हा मॅक्झिमम विचार आहे ना माझा हो. त्या भूमिकेबद्दलचा पूर्ण दिलेला असतो. आता त्याच्यावरती काढणार काय 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 काढणार? जे मला जे वाटलं की हे मॅक्झिमम आहे तिकडे संपलं असं वाटलं ना, त्याच्यावरती काय ठरवू शकत नाही. मग तीच केल्यानंतर वरती आणि कुठे जाणार मी? खाली येणार होतो. फार विचारवंताचं वाक्य आहे. आहेच. लव यू. आजच्या पिढीला काय सांगाल? छान छान प्रश्न आहे. आजची पिढी ऐकेल तुमचं नक्की ऐकेल. सांगता येत नाही. आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही. ऐकाय कारण काय असतं, आता ऐकत नाही याला त्यांची काही कारणं असतील. त्याला आम्ही म्हणतो ते पण बरोबर आहे असं येऊ शकतं. तेव्हा कोणाचं सांगण्याच्या भानगडीत पडूच नाही. ही गोष्ट चांगली, काय उपयोग नाही त्याचा. प्रत्येक माणसाने स्वतंत्र दृष्टीने विचार करायचा हा निसर्गदत्त हेच आहे ना, अधिकाराचा दिव्याने दिलेला. त्यामुळे तो वेगळंच करणार आणि त्याला तो करतोय हे त्याला साहजिकच वाटणार ना की मी चांगलं करतोय. मग त्याला मी कसं सांगणार? बरोबर आहे नाही? पत्ते की नाही तुला? हो, म्हणजे तुमचं म्हणणं असं की तुम्ही जसे एकलव्यासारखे निरीक्षणातून आत्मसात करत राहिलात आणि ते मी माझ्या पद्धतीने कसं सादर करण्याचा प्रयत्न करेन याकडे तुम्ही लक्ष दिलं. प्रत्येक पिढीला निरीक्षण आणि आकलन ह्या दोन गोष्टींवरती करायलाच पाहिजे, त्याशिवाय होऊच शकत नाही. नाहीतर तो नुसता एक ठोकळा उभा आहे असं वाटेल, नाही का? बारकावे त्यातले जर शोधले नाहीत कॅरेक्टरचे, कारण काय जेवढी माणसं तेवढ्या प्रकृती. तू असा आहेस तसाच दुसरा माणूस असेल म्हणून सांगता येत नाही. तो वेगळा असू शकतो. तसं तिसरा माणूस शोधायला गेलास तो त्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळा असतो. सगळे सारखे कधीच नसतात. मग ते वेगळे पण काय आहे हे शोधणं महत्वाचं आहे की नाही? जोरदार टाळ्या वाजवूया आपण महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ यांनी आतापर्यंत आपलं मन व्यक्त केलं, मन उघड केलं आणि आपल्या सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. ते काय मला माहीत नाही दिलीत की नाही. मी बोलत गेलो, काही ना उत्तरं सापडली असेल तर बघा. उत्तरं सापडली ना आपल्याला? आपण जोरदार टाळ्या वाजवूया. या मुलाखतीचा शेवट एका गाण्याने होईल आणि त्यानंतर आपण मुख्य सत्काराने इथे प्रारंभ करणार आहोत. प्रेमात रंग भरताना तुम्ही सकाळ
प्रीत भरलेली है अवनी अवनी सजली रंग मोहरले उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे सोपान प्रेम बंधाच्या अंतरंग यावे काळवे तरंग बहराचे कोणतरी फुलावे हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे मधुवंती है मधुरा ऋतूचा गंध एक मधुवंती है हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा जखमात मदन बाणाच्या मन दरवळून जावे हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे प्रेमाच रंग भरताना दुनियेस काढावे हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे सर्व गायकांसाठी आणि वादकांसाठी आपण जोरात टाळ्या वाजवूया.